दिल्लीतल्या महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी समीर भुजबळ अटकेत, आज मुंबईच्या सत्र न्यायालयात हजर। मुरुड सागरी दुर्घटनेतल्या बळींची संख्या 14, तपास कार्य पूर्ण। दगावलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना 2 लाख रुपयांची मदत घोषित। जम्मू काश्मीरमध्ये सरकार स्थापनेबाबत पीडीपी आणि भाजपाच्या नेत्यांबरोबर आज राज्यपालांची चर्चा। मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवर मेक इन इंडिया कार्यक्रमाच्या आयोजनासंदर्भातल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी। समलैंगिक संबंधांना मान्यता देण्याच्या मागणीसंदर्भातल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या संगणकीय ऑनलाईन वेब पोर्टल सेवेचा पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या हस्ते शुभारंभ। जागतिक आरोग्य संघटनेकडून झिका हा विषाणूजन्य आजार जागतिक संकट म्हणून घोषित। व्हिएतनामनं 9 महिन्यांनंतर भारतीय शेंगदाण्याच्या आयातीवरची बंदी उठवली। इयत्ता 12वी मध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा आता ऑक्टोबरऐवजी जुलैमध्ये। नागपूरमध्ये नॅशनल लॉ स्कूलच्या पहिल्या तुकडीचा वर्ग जूनमध्ये सुरू होणार, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती। विवाह संबंधी संकेतस्थळावर अकाउंट तयार करण्यासाठी ओळख पुरावा अनिवार्य, महिला आणि बालकल्याण विकास मंत्रालयाचा मसुदा। वरिष्ठ आयपीएस अधिकारी अर्चना रामसुंदरम सशस्त्र सीमा दलाच्या महासंचालकपदी। श्रीलंकेविरुद्धच्या 3 सामन्यांच्या T20 क्रिकेट मालिकेसाठी विराट कोहलीला विश्रांती।